मी बाजीराव भाऊसाहेब पारगे, राहणार डोंजे. मी गेले 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. आपले कार्यसम्राट आमदार भीमराव तापकीर यांनी माझ्या कामाची दखल घेऊन मी दिव्यांग लोकांसाठी काम करत असतो. त्यामुळे मला पुणे जिल्हा दिव्यांग विकास आघाडीचं अध्यक्षपद दिलं. त्याच्यानंतर 2019 पासून माझ्या कामाची परत दखल घेतली गेली आणि पश्चिम महाराष्ट्राचं दिव्यांग अध्यक्षपद मला दिलेलं आहे. मी भारतीय जनता पार्टीचा खूप अगदी लहानपणापासून चाहता आहे. त्याच्यामध्ये माझे लाडके नेते म्हटलं तर अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून जे विकासाचं दळणवळण चालू झालं ते थांबलंच नाही. मला वाटतं गेल्या 70 वर्षामध्ये कधी एवढा विकास झाला नाही एवढा भारतीय जनता पार्टीने आणि मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये विकास झालेला आहे. त्यालाच जोडून म्हटलं तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस यांनी पण खूप विकास केला. आमच्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांना उभारी दिली. मी भीमरावांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला मतदारसंघामध्ये काम करतच असतो. आता त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये पण काम करतो. आज जर तसं पाहिलं तर दिव्यांग असेल किंवा साधा कार्यकर्ता असेल तर आमचा हिरिरीनं भाग घेऊन त्या विकासामध्ये सहभागी होत असतो. आता पुणे महानगरपालिकेचं जर म्हटलं तर आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो की पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने खूप विकास केल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. त्याच्यामध्ये मुरलीअण्णा मोहोळ यांनी खूप पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला वाव दिला आणि त्यामुळं पूर्ण पुणे हे भारतीय जनता पार्टीमय झालेलं आहे. आत्ताचं जर म्हणाल तर आत्ता ह्या मागच्या काही दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या त्या थोड्याशा जरा मनाला लागण्यासारख्याच आहेत. त्याच्यामध्ये काही पक्षांतरं झाली. आज एखादा उमेदवार त्या विरोधी पक्षाशी लढत असतो, वैयक्तिक कुणाशी लढत नसतो की वैयक्तिक उमेदवाराशी त्याची फाईट नसते, ते पक्षासाठी तो लढत असतो. आणि असं जर झालं तर जो अगदी तळमळीचा कार्यकर्ता आहे त्याला जर न्याय नाही मिळाला आणि तो उमेदवाराला जर न्याय मिळाला तर तो कार्यकर्ता खचून जातो. मग त्याचा विश्वास तो नातं गोतं गावकी भावकी सगळं सोडून त्यांच्या विरोधात जाऊन प्रत्येक शहरामध्ये म्हणा किंवा गावामध्ये विरोध हा असतोच. मग तिथं भावकी असेल किंवा इतर काही मंडळी असतील, नातेगोत्यातले असतील, प्रत्येकजण प्रत्येक पक्षात असतो. त्यामुळे त्या जो कार्यकर्ता आहे त्याचं खूप कच्चीकरण होतं. मग तो अगदी बॅग फुटला जातो. तर असं होऊ नये. आज पुणे शहरामध्ये जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी इतकी आवक झाली की जो पहिल्यापासून ज्यांनी कमळ फुलवलं त्या भागामध्ये, काही भागात तर आमच्या तर ग्रामीणला 2011 पासून जसे भीमराव तापकीर निवडून आले तेव्हापासून आम्ही मोजकेच कार्यकर्ते प्रत्येक गावात प्रत्येक भागात जाऊन प्रत्येक व्यक्तीशी जाऊन आम्ही कमळाच्या बाबतीत माहिती दिली, पक्षाच्या बाबतीत माहिती दिली. त्यांना पक्षाचं धोरण पटलं म्हणून आज हे एवढा मोठा पसारा झालेला आहे. तर अशा कार्यकर्त्यांना नेत्यांनी आता वरच्या लेवलला त्यांचं काय विचारविनिमय होत असतील ते आपल्याला सांगता यायचं नाही. आमची काही एवढी उंची नाही की त्या नेत्याला जाऊन विचारायची. पण त्या नेत्यांनी सुद्धा विचार करावा की आपल्या पक्षाशी पहिल्यापासून कोण जोडलं गेलेलं आहे, कोण काम करतंय. आता तुमच्याकडे सर्वे होतच असतो, कोण काम करतं कोण काम करत नाही तो सर्वे होतच असतो. तुम्ही अशा व्यक्तींना बाजूला ठेवा, त्यांना प्रशिक्षण द्या आणि परत ते पक्षाशी जोडून घ्या. तर थोडी खंत अशी वाटली की बाबा तुम्ही उमेदवारांना लगेच चान्स देता आणि पक्षाचे जे पहिल्यापासून एकनिष्ठ असतात त्यांना तुम्ही त्यांचा दुरावा निर्माण करता. तर हे होऊ नये. आज पुण्यामध्ये जे काय टीका टिप्पणी होत आहे कुठल्याही नेत्यावरती वैयक्तिक टिप्पणी करणं हे चुकीचंच आहे. कारण पक्षश्रेष्ठी ठरवले जाते, कोर कमिटी ठरवलं जातं की कुठला उमेदवार द्यायचा, कुणाचा सर्वे झाला आहे, कुणी किती काम केलं त्याच्यावरती ठरलेलं असतं. कुणी वैयक्तिक कुणावरती टीका करणं हे फार चुकीचं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती टीका होत होती की बाबा त्यांनी यांना डावललं त्यांना घेतलं, त्यांना डावललं त्यांना घेतलं. आज ते शिक्षण तज्ज्ञ, ते शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, आता कॅबिनेट मंत्री 2 नंबरचं पद त्यांना आहे.
तर त्यांना त्यांच्यावरती टीका करणं हे कार्यकर्त्याचं काम नाही आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. आज तुम्ही ज्या नेत्यावरती तुमची श्रद्धा आहे त्या नेत्यांकडे जा, तुमचं दुःख सांगा, गाऱ्हाणी मांडा, मग त्याच्यावरती ते विचार केला जाईल. पण अशी कुणी कुणावरती टीका करणं हे योग्य नाही. हे भारतीय जनता पार्टीचं किंवा आज भारतीय जनता पार्टीमध्ये संघाचा एक भाग आहे. संघाची ही शिकवण नाही आहे की कुणी कुणावरती टीका करत. त्यांना समजून घे, आपला काय प्रॉब्लेम येतो त्या नेत्याजवळ जायचं आणि त्यांना अडचणी सांगायचं. टीका ही करू नये. 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान तर होईलच, पण पक्षाशी जोडलेले आहेत जे उमेदवार आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून विजयी करायचं हे आपलं ध्येय आहे. सर्वांना मी हेच आवाहन करेन की तुम्ही 15 तारखेच्या मतदानाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील कमळाच्या चिन्हावरती बटन दाबून सर्वांना विजयी करा. आपला पुण्यातला 4चा प्रभाग आहे. एकच असा आहे की कात्रज हा 5चा प्रभाग आहे. तर आपण 4 वेळा बटन दाबून कमळाचं 4 वेळा बटन दाबून उमेदवार विजयी घोषित करायचे. हे एवढं मी आवाहन करेन.